एसटीचं या 3 पैकी एक घटना घडलेली आहे, पूर्ण घर पाडलेलं आहे, बरोबर आहे। आणि मूर्तीची विटंबना आणि महाराष्ट्रभर नाही गेलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही हे करत आहोत। विनाकारण इथे पुरा जन आज इथून आपण हलणार नाही। चला 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 ऐकलेलं काही नाही। कार्यकर्त्यांचं चला 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 वंचित पोलीस स्टेशन मध्ये कोहीच्या पोलीस स्टेशन मध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। आणि या ठिकाणी जे तहसीलदार साहेब आहे, SDO मॅडम जे आहे, दृष्टी जैन सुद्धा या ठिकाणी आहे। पण एकंदरीतच जे आहे सगळे जे कार्यकर्ते जे आहे आपल्याला इथं आक्रमक होताना या ठिकाणी दिसत आहे। आपण तिकडे बोलू साहेबाच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे, आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। यांची लाईव्ह घ्या, लाईव्ह घ्या, एक मिनिट सगळ्या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे का त्या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण साहेब सरपंचांनी एक क्राईम केलेलंच आहेच, कारण घर तर पाडला तो चौकशीचा भाग राहील, पण त्यांनी जे जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, त्या मुलांना मारलेलं आहे। म्हणून हे पोलीस स्टेशनचं पहिलं कर्तव्य बनते की त्यांची प्राथमिक जे आहे FIR घेणे आणि अट्रॉसिटी दाखल करणे। यावर काय बोला? यामध्ये आता पहिलं तर ग्रामपंचायतनं जे काही ड्यू प्रोसेस फॉलो केलेली आहे का नाही अतिक्रमण काढताना हे तपासलं जाईल। आणि आपण जे म्हणताय की जातीवाचक शिवीगाळ मारहाण केलेली आहे, या संदर्भात पोलीस जे काही त्यामध्ये एव्हिडन्स आहे, कारण आपल्याला गुन्हे दाखल करताना एक चांगल्या प्रकारे जर व्यवस्थितरित्या जर चूक आहे आणि शिक्षा द्यायचीच असेल किंवा जे काही चूक झाली असेल तर त्यामध्ये स्ट्रॉंग एव्हिडन्स असणं, सबळ पुरावे असणं हे गरजेचं राहतं। त्या अनुषंगाने पोलीस त्यामध्ये तपास करतील, एव्हिडन्स गोळा करतील आणि चांगल्यात चांगला प्रकार नाही होणार। मला माझं ऐकू तर द्या। नाही असं काही नाही होणार। त्यासाठी पहिल्याच प्रोसेस पोलिसांकडून व्यवस्थितरित्या लवकरात लवकर यामध्ये ड्यू प्रोसेस फॉलो होऊन जाईल। पण ते सांगायचं दोन मिनिट सर, 2 मिनिट मला हे सांगा, त्या घरी मला हा प्रश्न आहे की त्या घरी काय अवैध निर्माण होत होतं, तिथं बंब बनत होते की दारू विकल्या जात होती, जे तुम्ही तुरंत ऑर्डर दिला त्याला घर तोडायचं? पहिलं तर सर्वात प्रथम हे क्लिअर करतो, मी कोणत्याही प्रकारचा आदेश नव्हता दिला। 10 ऑक्टोबर 2013च्या GR नुसार संबंधित स्थानिक प्राधिकरणाला अधिकार आहे त्यांच्या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याचं। 10 ऑक्टोबर 2013चं जी GR आहे, नाही एक मिनिट, नाही 10 ऑक्टोबर 2013 जो आहे GR क्लिअर कट आहे, त्यामध्ये संबंधित स्थानिक प्राधिकरण आहे, त्यांनी त्यांच्याकडे अधिकार आहेत, नेमकं एकच घर का? याबद्दल तुम्ही ग्रामपंचायत, आम्ही यामध्ये ग्रामपंचायत आणि BDO यांच्याकडून अहवाल। तहसील कार्यालय काय झोपलाय का आतापर्यंत? तहसील कार्यालय झोपलाय का? अवैध निर्माण नाही आहे का तहसील मध्ये? कुही तहसील मध्ये असे अवैध निर्माण नाही का? माझ्या प्रश्न 3 उत्तर आहेत। ती जागा रेव्हन्यूची आहे का, हो किंवा नाही? नाही हो की बोला ना, नाही आहे। ती जागा फॉरेस्टची आहे का, ती ग्रामपंचायतची आहे का, आबादानीची आहे का? मग आबादामध्ये जर ज्या माणसानं जर अतिक्रमण केलं तर त्याला नोटीस किती 6 महिन्यापर्यंत त्याला काढण्याचा अधिकार आहे। तो 2030 वर्षापासून राहून आला। 2009ची आमच्याकडे टॅक्स पावती आहे, मग तेव्हापासून तुम्ही काय केलं? मी तेच कायदा काय म्हणते, ऍडव्हान्स पोझिशन मध्ये 12 वर्ष जर एखादा मालक त्या घर मालकीहक्क प्राप्त होते, माझा आणखी एक प्रश्न आहे, ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये हा ठराव प्रस्ताव मंजूर केला होता काय? ग्रामसभेमध्ये त्यावेळेला त्यांना बोलवलं काय? ग्रामसभेकडून या संदर्भात सर्व आम्ही अहवाल मागून घेतो आणि त्यानुसार त्यांनी जर ड्यू प्रोसेस नाही फॉलो केलेली तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करू। या प्रोसिजरला आता
आणखी किती दिवस लागेल? आम्ही लवकरात लवकर तातडीने करू आम्ही आम्हाला वेळ लवकरात द्या. लवकर. चला नाही, वेळ 5 घंटे बसतो आम्ही 5 घंटे तुम्हाला एका म्हणजे आता जर तुम्ही प्रोसिजर चालू 5 घंटे लावा, जिकडे तिकडे लावा. 5 तास आम्ही शांत नाही. राहू. 5 तास शांत राहू. आम्हाला काही वाजेपर्यंत शांत काही राहू. काही दिवसाचा अवधी लागेल. नाही, म्हणजे साहेब. तपास पूर्ण कागदपत्र रिपोर्ट मागवण्यामध्ये काही दिवस लागतील. नाही, साहेब. प्रकरण गंभीर आहे साहेब आणि महाराष्ट्रभर हे प्रकरण फैलू शकते. आपल्याला एव्हिडन्स आणि सर्व करण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी शनिवारला फोन केलेला होता. शनिवारला जिल्हाध्यक्षांचं यांचं फोनवर बोलणं झालं आणि आज सोमवार होऊन पण यांना माहित नाही, बोलते की आम्ही व्यवस्था करून झालो. अजून किती दिवस व्यवस्था करणार आहे ते लोक? आम्ही कुठेही जाणार नाही. आम्हाला इथे जे काही आहे ते इथे त्वरित पाहिजे. त्यांच्या नाही, नक्कीच अरे भाऊने थप्पा मागणी एकच आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मंगेश भाऊ वानखडे सुद्धा आले आहे आणि संपूर्ण वंचित बहुजन आणि हेड जे आहे हे 2 एकर विकून टाकीन म्हणे साहेब सरपंच साहेब, पण तुमची जिलवल्याशिवाय लाईन नाही म्हणे साहेब. मी तर त्यांना केलं त्याची हकीकत. किती जातीवाद हा बरोबर आहे का? सकाळी यामध्ये आम्ही एकत्रित बसून मीटिंग घेऊन लवकरात लवकर यामध्ये ड्यू प्रोसेस फॉलो करून घेतो. काही अवधी द्या आम्हाला यामध्ये. पीआय साहेबांना का बरं टाळाटाळ केलं कंप्लेंट घ्यायला? विचारा बरं. आमने विचारा, फेस टू फेस विचारा. तुम्ही टाळाटाळ का बरं केलं कंप्लेंट घ्यायला? एक मिनिट ऐका ना. आपल्याला ड्यू प्रोसेस फॉलो करण्यासाठी जे काही नाही, आपल्याला ऐका ना. नागरिकांचा रोष आहे आणि बघू शकता तहसीलदार सगळं नाही आहे. हे बघू शकता सगळे वंचित बहुजन आघाडीच्या ज्या महिला इथे हे ठिय्या मांडलेला आहे यांनी. हे बघू शकता हा सगळ्या नागपूर जिल्ह्यातून आलेल्या ह्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आहे आणि थेट जे आहे पोलीस स्टेशन कुहीवर जो आहे हा जो आहे आंदोलन आहे, मागणी आहे. पीआय मुर्दाबाद, तहसीलदार मुर्दाबाद, तहसीलदार होश में आओ, पुलिस स्टेशन होश में आओ, पुलिस स्टेशन होश में आओ. तर वंचित बहुजन आघाडीचे ते शहर अध्यक्ष सुद्धा आलेले आहे. मागणी एकच आहे. काय सांगाल मंगेश भाऊ, काय सांगाल या प्रकरणात? जे अवैध निर्माण जे ते म्हणून झालेले आहे ते कुठल्याही प्रकारचे तिथे वैचित्य नाही आहे आणि हे पडले गेलेलं आहे, दबावाखाली पडल्या गेलेलं आहे आणि इथे पण दबाव तंत्राचा इस्तेमाल करून झालेले आहे. हे हुकुमशाही आहे. इथे कुठे पण संविधानाचा कुठेच उल्लेख नाही होता. हे हुकुमशाही चालवत आहे आणि हे प्रतिरूप ते दिसून आलेलं आहे आणि हुकुमशाहीचेच आहे. काय म्हणजे मागणी काय राहील तुमची वंचित बहुजन आघाडी? त्यांना लवकरात लवकर त्यांचं जे शेल्टर तुटलेलं आहे, त्यांचं जे घर तुटलेलं आहे ते बनवण्यात यावं आणि जो GR आहे त्याची कॉपी दाखवण्यात यावी की हे घर कोणत्या GRच्या अनुसार पाडलं गेलेलं आहे. पण ते म्हणतात आम्हाला वेळ द्या. किती वेळ देणार आहे? 23 तारखेला 23 तारखेची घटना आहे साहेब. 23 तारखेपासून आता 27 तारीखपर्यंत येऊन गेलेला आहे. तरी सुद्धा ते म्हणतात की वेळ पाहिजे. आणखी किती वेळ घेणार आहे? आणि प्रशासनाला ह्या सगळ्या गोष्टी तोडासाठी जेव्हा ते अर्ध्या रात्रीत काम करू शकतात तर मग हे इन्व्हेस्टिगेशन करायसाठी अर्ध्या रात्र का नाही होत आहे? 4 दिवस का लागत आहे? तो कुठेतरी इथे संभ्रम निर्माण होत आहे. त्या जे घर आहे ते जे घर आहे ना तिथे ते अवैध प्रमाणात दारू विकत होते ना तिथे कोणी ड्रग्स आणि काही विकत होते. तरी सुद्धा अहोरात्री कसं काय घर? जो मॅडमचा सर्वप्रती दारू विकत होते म्हणून अशी ते बोलले. अरे पण ते तोडण्याचा अधिकार त्यांना नाही आहे ना. आणि ते जेव्हा 2009ची आमच्याकडे टॅक्स पावती आहे तर त्यांनी का करेल? घर का तोडण्यात आलं? ऍडव्होकेट साहेब वकील साहेब काय सांगा? मला हे म्हणायचं आहे का ही जी जागा होती यांनी जे अतिक्रमण काढलं याबद्दल आम्हाला कोणत्याही माणसं सूचना दिली नाही आणि ही जागा कोणाची होती हे पहिल्यांदा या ग्रामपंचायतीने क्लिअर केलं नाही. ही तहसील रेव्हन्यूची जागा हे क्लिअर केलं नाही, ही फॉरेस्ट जागा हे क्लिअर केलं नाही. असं असताना कोणती संधी न देता आमच्या माणसाला बेदखल करून जातीवाचक त्यांना हिंसा करून त्यांना त्याची बेदखल केलं. त्याच्यामुळे याला सर्व शासन
आणि यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पोलीस स्टेशनला सर्वात पहिले पोलीस स्टेशन आमचे बेदखल घेऊन राहिले. त्या माणसाला उघड्यावर आणलं. याबद्दल आम्हाला त्यांना उघड्यावर आणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचा संघर्ष राहील. त्याच्यामुळे आम्हाला जितक्यात लवकरात लवकर त्यांनी FIR दर्ज करावं आमची विनंती आहे. तर एकच मागणी आहे, FIR दाखल करा आणि तेही अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गतची मागणी करा. आणि त्याच मागणीसाठी जे आहे वंचित बहुजन आघाडीचे जे सगळे नेते या पोलीस स्टेशनवर धडकलेले आहे. आपण बघू शकता, मी पूर्ण दृश्य तुम्हाला दाखवतो. चर्चा करण्यासाठी तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते, पण वेळ मागत असल्यामुळे यांची एकच मागणी आहे की आजच जे आहे त्या सरपंचावर आणि ते जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्यावर जे आहे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी एकंदरीतच मागणी आहे. बेघर करण्यात आलेलं आहे त्यांना. आणि नक्कीच ही जी बाब आहे ही गंभीर बाब आहे. हे फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला दिसत आहे. आणि दलितांवर जे आहे अशा प्रकारचे जे आहे अन्याय होत आहे. तर याकडे पोलीस प्रशासनाने सुद्धा आता गंभीरतेने घेणे फार गरजेचं आहे. तर हे आंदोलन जे आहे महाराष्ट्रभर पसरण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवली जात आहे. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.